प्रशासनावर उद्धव ठाकरेंची टीका, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही तर काही लोक राजकारण करतायत, त्यांनी आता राजकारण थांबवावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया. वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून सुद्धा पाठराखण, घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा. मग अल्पसंख्याक ज्या ठिकाणी जास्त राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले. ज्याला गुजराती जमतं त्यालाच नोकरी असं सरकारला म्हणायचंय का? मुंबईमध्ये गुजरातीमध्ये पोस्टर लावल्याचा आरोप केल्यानंतर रोहित पवारांचा सरकारला सवाल. तर लक्षात येतात तात्काळ हे गुजराती बॅनर हटवण्यात आलं, सामंतांची माहिती. भैयाजी जोशींचं वक्तव्य म्हणजे मोठं षडयंत्र, भैयाजी जोशींनी हुतात्मा स्मारकावर येऊन नाक घासून माफी मागावी, सचिन खरात यांचं विधान. भैयाजी जोशी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध, तर विद्याविहारमधील ठाकरे गटाच्या शाखेबाहेर घोषणाबाजी, शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त. मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत गोंधळ, जोशींनी माफी मागितल्यामुळे विरोधकांचा सभात्याग. आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर सडकून टीका, चुकीच्या पद्धतीनं राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी असल्याचाही इशारा. गद्दारांची पिल्लावळं अशा वल्गना करत असतील तर जशास तसं उत्तर देऊ, अनिलकडून महेंद्र थोरवेंचा गद्दारांची पिल्लावळं असा उल्लेख, तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी थोरवेंच्या पीएचची उमेदवारांसोबत पवारांच्या उमेदवारांसोबत बैठक, अनिकेत तटकरेंचा आरोप. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे 3ही आमदार आक्रमक, तर पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी न देण्याचा आमदारांचा पवित्रा, तटकरेंनी हट्ट सोडावा अन्यथा रायगड पॅटर्न राबवण्याचाही आमदारांचा सूचक इशारा. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका, आमदार भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त.